महायुती विधानसभेच्या निवडणुकीत एकत्रित लढणार का याबाबत चर्चा सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे की अजित पवार यांना सोबत घेऊनच महायुती एकत्रितच लढेल. त्यांनी कार्यकर्ता संवाद बैठकीत भाजपच्या कार्यकर्त्यांना महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन केले आहे, ज्यामुळे उपस्थित शंका दूर होण्याची अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार 40 आमदारांसह महायुतीत सामील झाले होते, मात्र निकाल त्यांच्या पक्षासाठी अनुकूल नसल्याचे दिसून आले. अनेक भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यासोबत निवडणूक न लढवण्याची मागणी केली होती. शिवसेनेच्या नेत्यांनीही त्यांच्या टीकेतून महायुतीमध्ये विसंवाद असल्याचे दर्शविले. तथापि शहा यांच्या वक्तव्यामुळे महायुतीच्या एकतेबाबत शंकाकडे आता पूर्णविराम मिळाल्याचे दिसते आहे.